नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुन्हा एक नवीन पी-वाय-क्यू घेऊन आलेलो आहोत. सुरू करूया आपण आजचे आपले 30 प्रश्न महत्त्वाचे जे टी-ई-टी आणि सी-ई-टीसाठी उपयोगी असणार आहे. पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्र म्हणजे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र होय? समाजाचा, आत्म्याचा, मानवी वर्तनाचा आणि शरीराचा. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे, मानवी वर्तनाचा, ते या ठिकाणी याचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी. कारण आधुनिक व्याख्येनुसार मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणून मानवी वर्तनाचा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या किती अवस्था सांगितलेल्या आहेत? तर आपल्याला माहिती आहे अवस्था सांगितलेल्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्या कोणकोणत्या आहेत? तर त्या आहेत वेदनकारक, त्यानंतर क्रियापूर्व, मूर्त क्रियात्मक आणि औपचारिक क्रियात्मक अशा एकूण 4 अवस्था जीन पियाजे यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. बालकाच्या वाढीवर आणि विकासावर सर्वात जास्त प्रभाव कशाचा पडतो? केवळ परिस्थिती, शालेय वातावरण, अनुवंश व परिस्थितीचा यांचा गुणाकार आणि केवळ अनुवंश. तर पर्याय क्रमांक 3 आहे, अनुवंश व परिस्थिती यांचा गुणाकार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का? तर विकास ही अनुवंश आणि सभोवतालची परिस्थिती यांच्यातील आंतरक्रियेचं फळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4. कोहलबर्ग यांनी कशाच्या विकासाची उपपत्ती मांडली आहे? कोहलबर्ग म्हटलं की नैतिक शब्द लक्षात ठेवायचा. कोहलबर्ग. मग नैतिक विकास कुठे आहे? तर नैतिक विकास 1 नंबरचं या ठिकाणी पर्याय आहे. म्हणून ए नैतिक विकास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय म्हटले बरं? लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मुलांच्या नैसर्गिक निर्णयाच्या प्रक्रियेवर आधारित नैतिक विकासाची उपपत्ती मांडलेली आहे. म्हणून नैतिक विकास आणि कोहलबर्ग ही जोडी लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. शैशवावस्थेचा जो काळ आहे तो काळ साधारणपणे कोणता मानला जातो? तर जन्म झाल्यापासून 2 वर्षापर्यंतचा जो काळ असतो त्या काळाला शैशवावस्था असं म्हटलं जातं. मग पर्याय क्रमांक बी जन्म ते 2 वर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो डी आहे, स्पियरमन यांनी जो काही द्विघटक सिद्धांत जो आहे तो बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी या ठिकाणी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय म्हटलं त्यांनी? तर सामान्य बुद्धिमत्तेचे सामान्य आणि विशेष असे 2 घटक त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणून बुद्धिमत्तेचा यालाच द्विघटक सिद्धांत असं म्हणतात आणि जो मांडला स्पियरमन यांनी. म्हणून या प्रश्नाचं स्पियरमन हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. खालीलपैकी कोणती अवस्था टोळीची अवस्था म्हणून ओळखली जाते? बघा, आता या ठिकाणी उत्तर बाल्यावस्था जी असते ती या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. 6 वर्ष ते 12 वर्ष वयोगटाचा जो काळ असतो त्या काळाला आपल्याला उत्तर बाल्यावस्था असं म्हटलं जातं. आणि 2 वर्ष ते 6 वर्षापर्यंतचा जो काळ असतो त्याला आपण पूर्व बाल्यावस्था म्हणतो. मग या ठिकाणी टोळीचं वय किंवा टोळीची अवस्था जी असते 6 वर्ष ते 12 वर्ष वयातली मुलं गटामध्ये किंवा टोळ्या बनून राहायला पसंत करतात मित्रासोबत. म्हणून या ठिकाणी उत्तर बाल्यावस्था डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया आपण. काय म्हणतो 8वा प्रश्न. वायगोत्स्की यांनी कशावर सर्वात जास्त भर दिलेला आहे? वायगोत्स्की म्हटलं की सामाजिक आंतरक्रिया लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी सामाजिक आंतरक्रिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वायगोत्स्की यांच्या मते मुलाचा विकास समाज आणि संस्कृती यांच्यातील आंतरक्रियेतून होतो. म्हणून सामाजिक आंतरक्रिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. अध्यापनाची अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं, थोडा गोंधळ होऊ शकतो. तर अभिजात अभिसंधान ही जी आहे ही पॅव्लॉव यांनी मांडलेली आहे. तर या ठिकाणी अभिजात अभिसंधान म्हटलं की पॅव्लॉव त्यांनी काय केलेलं आहे? कुत्र्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधान सिद्ध केलेलं आहे किंवा उपपत्ती मांडलेली आहे. म्हणून अभिजात अभिसंधान म्हटलं की पॅव्लॉव लक्षात ठेवायचा आणि कुत्रा हा प्राणी लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे सी पॅव्लॉव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. आता आपल्याला बुद्ध्यांक काढायचं सूत्र विचारलं आहे. इंटेलिजन्स क्वेश्चन जे आहे इंटेलिजन्स
क्वेश्चन्स म्हणजेच IQ ते काढायचं सूत्र आहे मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. टर्मन यांनी हे सूत्र मांडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10चं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. प्रश्न 11वा बघूया आपण. एका विशिष्ट क्षमतेच्या विकासासाठी असणारा संवेदनशील काळ कोणता या ठिकाणी. तर या ठिकाणी सर्वात शेवटचा जो पर्याय आहे विकासाची नाजूक अवस्था हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण विशिष्ट वयात मूल विशिष्ट गोष्टी शिकण्यास तयार असते त्यालाच संवेदनशील काळ असा म्हणतात. नाजूक अवस्था असते म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे D विकासाची नाजूक अवस्था हे या 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 12वा. खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्वाचे शारीरिक लक्षण नाही. बघा उंची वजन आणि रंग हे आपल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे परंतु आत्मविश्वास हे मात्र मानसिक आणि भावनिक लक्षण आहे ते शारीरिक लक्षण नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे C आत्मविश्वास. पुढचा सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय. तर या ठिकाणी सर्व बाजून बघा म्हणजे सामान्य मुलं जे असतात सामान्य मुले विशेष गरजा असणारी मुले यांना जे काही सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या मुलांना एका छताखाली शिक्षण देणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले यांना एकत्रितपणे जेव्हा आपण शिकू शकतो तेव्हा त्याला सर्वसमावेशक शिक्षण आपल्याला म्हणता येईल. म्हणून पर्याय क्रमांक A या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 14वा. स्वसंकल्पना सेल्फ कन्सेप्ट म्हणजे काय. तर या ठिकाणी केवळ स्वतःचा स्वार्थ पाहणे दुसऱ्याचा आदर करणे समाजाचा विचार करणे आणि स्वतःबद्दलची जाणीव. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक A आणि D मध्ये गोंधळ होऊ शकतो. B आणि C याचं उत्तर होऊ शकत नाही. तर स्वतःबद्दलची जाणीव तर या ठिकाणी स्वतःबद्दलची जाणीव म्हणजेच स्वसंकल्पना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्यक्ती जेव्हा स्वतःबद्दल विचार करतो किंवा स्वतःला जसे समजतो ती तिची स्वसंकल्पना असते. म्हणून स्वतःबद्दलची जाणीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मतिमंद मुलांचा बुद्ध्यांक साधारणपणे किती असतो. सगळ्यात सोपं उत्तर आहे 70 पेक्षा कमी. जेव्हा 70 पेक्षा कमी हे उत्तर आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 70 पेक्षा बुद्ध्यांक कमी असणाऱ्या मुलांना मतिमंद किंवा बौद्धिक अक्षम मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक A 70 पेक्षा कमी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया आपण. मुलांच्या विकासाचा क्रम कसा असतो. तर या ठिकाणी विशिष्टाकडून सामान्याकडे पायाकडून डोक्याकडे बाह्य भागाकडून केंद्राकडे आणि सामान्याकडून विशिष्टाकडे. जेव्हा मुलाचा विकास होतो तेव्हा एखादी वस्तू पकडण्यासाठी ते पूर्ण हात पुढे करते आणि नंतर मग त्याचा विकास होतो नंतर फक्त ते बोटाचा त्या ठिकाणी वापर करते. म्हणून सामान्याकडून विशिष्टाकडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. त्यानंतर 17वा प्रश्न. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे किती मुख्य नियम सांगितले आहेत. तर 3 नियम सांगितलेले आहेत. कोणकोणते 3 नियम आहेत. तयारीचा नियम सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. म्हणून या ठिकाणी सर्वात शेवटचा पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर अध्यापनातील मर्मदृष्टी उपपत्ती कोणत्या प्राण्यावर केलेल्या प्रयोगातून मांडलेली आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं चिंपांजी म्हणजे चिंपांजी नावाचं जे माकड आहे ते माकड आणि कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर ही प्रयोग करून ही उपपत्ती मांडलेली आहे. म्हणून मर्मदृष्टी म्हटलं की कोहलर लक्षात ठेवायचं आणि सुलतान नावाचा चिंपांजी लक्षात ठेवायचा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे चिंपांजी. प्रश्न क्रमांक 19 बघूया आपण. खालीलपैकी कोणती प्रक्षेपण चाचणी आहे. तर या ठिकाणी शाईच्या डागांची चाचणी जी आहे ते या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर रोशार्क यांनी शाईच्या डागाची चाचणी ही व्यक्तिमत्व मापनाची प्रक्षेपण चाचणी आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून शाईच्या डागांची चाचणी ही याला प्रक्षेपण चाचणी असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 जाऊया आपण. मुलांच्या चुकीच्या वागण्यावर शिक्षकाने काय करावं. बघा आपण एक शिक्षक म्हणून आपल्याला या ठिकाणी सहज या प्रश्नाचं उत्तर देता येईल. वागण्यामागचं कारण शोधून उपाय करावा. बाकी 3 जे पर्याय आहेत वर्गाबाहेर काढणे कठोर शिक्षा करणे पालकांना तक्रार करावी ह्या काही गोष्टी यावर चपकल बसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वागण्यामागचं कारण शोधून उपाय करावा. प्रश्न क्रमांक 21 जाऊया.
एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकासाच्या एकूण किती अवस्था सांगितल्या? तर या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे 8 अवस्था. एरिक्सन यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत 8 अवस्थांचं वर्णन त्यांच्या या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणून 8 प्रश्न क्रमांक 21 डी 8 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते मूल्यमापन साधन नाही? निरीक्षण हे मूल्यमापन साधन आहे, घटक चाचणी हे आहे, मुलाखत आहे. मध्यान्ह भोजन हे मात्र या ठिकाणी त्याचं मूल्यमापनाचं साधन नाही. तर हा एक आहारविषयक कार्यक्रम आहे, म्हणून हे मूल्यमापनाचं साधन होणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी मध्यान्ह भोजन. सृजनशील म्हणजे क्रिएटिव्ह मुलाचं मुख्य लक्षण काय आहे? तर या ठिकाणी जे क्रिएटिव्ह मुलं असतात ते त्यांची चांगली स्मरणशक्ती तर असतेच, कमी बुद्ध्यांक त्यांचा नसतो, म्हणजे कमी बुद्ध्यांक होऊ शकत नाही, शांत ते राहू शकत नाही. फक्त चांगली स्मरणशक्ती आणि सी जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी आपण विचार करू शकतो. परंतु अपसारी विचार म्हणजे काय? सर्व बाजूने विचार करणे. म्हणून या ठिकाणी पुढचा जो सी हा जो पर्याय आहे, एकाच समस्येवर अनेक प्रकारे नवीन विचार करण्याची क्षमता जी असते त्यालाच आपण अपसारी विचार असं म्हणतो किंवा सृजनशीलता असं म्हणतो. म्हणून सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रयत्न प्रमाद. आता प्रयत्न प्रमाद म्हटलं की थॉर्नडाईक आपण लक्षात ठेवायचं आहे. तर यांनी मांजरावर प्रयोग करून ही उपपत्ती मांडलेली आहे. म्हणून प्रयत्न प्रमाद म्हटलं की थॉर्नडाईक. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे काय? तर अध्ययन प्रक्रियेला मदत करणे, शिस्त लावणे, केवळ माहिती देणे, पुस्तकाचे वाचन करणे हे म्हणजे अध्यापन नाही. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत करतात किंवा त्यांच्या अध्ययनात विकास होईल असं काही करतात तेव्हा त्याला अध्यापन म्हटलं जातं. म्हणजेच काय? अध्ययन प्रक्रियेला मदत करणे म्हणजेच मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला गती देणे आणि सोयीसुविधा पुरवणे म्हणजेच अध्यापन होय. म्हणजेच अध्ययन प्रक्रियेला मदत करणे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 26, किशोर अवस्थेतील संघर्ष आणि ताणतणावाचा काळ असे कोणी म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, या ठिकाणी स्टेनले हॉल जे आहेत यांनी या ठिकाणी ही गोष्ट ताणतणावाच्या काळाबद्दल आपली जे काही आहेत किशोरावस्थेतील बदलामुळे जे काही त्यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण होतात तो काळ यांनी ताणतणावाचा काळ हे स्टेनले हॉल यांनी म्हटलेलं आहे. म्हणून स्टेनले हॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊया. बुद्धिमत्तेची पहिली चाचणी कोणी तयार केली? 1905 मध्ये अल्फ्रेड बिने आणि थिओडोर या सायमन यांनी बुद्धिमत्तेची पहिली बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली होती पहिली. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे बिने आणि सायमन. पर्याय क्रमांक सी. 28वा प्रश्न, डिक्लेसिया ही अक्षमता कशाशी संबंधित आहे? बघा, एक आमिर खानचा एक मागे चित्रपट आला होता, त्यामध्ये त्या बालकावर तारे जमी पर या बालकावर डिस्लेक्सिया नावाचा त्याला आजार असतो. तर डिस्लेक्सिया म्हणजेच काय? तर वाचनामध्ये त्याला अडथळा निर्माण होतो किंवा त्याला अक्षरे नीट ओळखता येत नाही, वाचन करता येत नाही, म्हणजे वाचन दोष जो आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत मूल स्वतः अनुभव घेऊन शिकते? तर या ठिकाणी प्रकल्प जी पद्धत आहे, प्रकल्प पद्धत जी असते, प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थी या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करून आणि अनुभवातून शिकतात. म्हणून डी प्रकल्प पद्धत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया आपण. शिक्षणाची अष्टपैलू विकास ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? मग खाली जे पर्याय दिलेले आहेत, केवळ खेळाशी संबंधित आहे का? नाही. केवळ नोकरीशी नाही. केवळ गुणांशी तर नाही. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक चारही गोष्टीशी संबंधित ही संकल्पना आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आजचे हे आपले 30 प्रश्न घेतलेले आपण आहेत. नक्कीच आशा करतो तुम्हाला हे सर्व समजले असतील, स्पष्टीकरण समजलं असेल. जर तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट्स करून मला नक्की सांगा. प्रश्न समजतायत की नाही समजतायत, स्पीड जास्त होतंय की काही आणखी स्पष्टीकरण पाहिजे, याबद्दल जर काही तुमचं मत असेल तर तुम्ही नक्की कळवा. आपण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपण घेत आहोत, म्हणून चारही पर्यायाचं स्पष्टीकरण आपण जर केलं तर या ठिकाणी 30 प्रश्नाला कमीत कमी 1 तास लागू शकतो. आपल्याला जास्तीत जास्त अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी योग्य उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. आशा करतो तुम्हाला ते समजत असेल, आवडत असेल. जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.